लोक निगेटिव्हिटीचा वापर करतात वशीकरणासाठी. काही जण जिनतंत्र वापरतात. जिनतंत्र पण जबरदस्त असतं, सगळ्यात खतरनाक. तंत्रविद्येसाठी जर एखाद्याचं वाटोळं करायचं असेल किंवा वशीकरण करायचं असेल तर पुढच्याचा DNA लागतो. DNAचा अर्थ त्याच्या अंगावरचं वापरलेलं कापड किंवा केस किंवा इतर कोणतीही गोष्ट. वशीकरण म्हणजे नेमकं काय? तंत्र एकदा तुम्ही केला, तो उठला किंवा मंत्रविद्येने त्याला उठवलं, एक तर पुरुषाचा तरी घात करणार किंवा जे बॉल लावलेले त्याच्या तरी बोकांडे बसणार, हे 100% असतं. शक्ती जी असते, शक्तीमध्ये भूतत्व आणि जलतत्व नसतं. जर हे दोन तत्व जर असते तर ती शक्ती आपल्याला दिसू शकते. त्याचे वडील जो मी त्यांना समजत होतो की बाबा नाथ बाबांचे जो भक्त आहे, त्यांनी डायरेक्ट हातपाय वाकडे केले आणि माझ्याकडे पाहिलं. मला काय बोललं, तुला काय वाटतंय, पिशाचे ना? नाही, पिस्तव आहे ना म्हटलं. त्याची वेगळी भाषा असते, पिस्तव आहे ना. आम्हाला चांगलं वाटतंय म्हणून आलो आम्ही. त्यांच्यापर्यंत आलो नाही, ते आमच्यापर्यंत आले. म्हणलं सोदरे निघा. तंत्रविद्याचा प्रभाव तो वेगळा असतो आणि मानसिकतेचा विषय वेगळा असतो. पण तरी पण कुणाला जरी त्रास व्हायला लागला तर मी पहिल्यांदा सांगतो दवाखान्यात. 2 स्वार्थ आताच्या काळामध्ये जास्त आहे. पहिली गोष्ट धन आणि दुसरी गोष्ट स्त्री. पूर्णपणे तंत्रविद्येची किंवा साधनांची माहिती असेल तरच माणसाने करावं. यूट्यूब, फेसबुक, गुगल